तू भेटेशी नव्याने या मालिकेचा आजचा म्हणजेच 29 नोव्हेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. आणि सॉरी आज जरा मला रिव्ह्यू द्यायला उशीरच झाला. तर सुरुवातीला आपण बघतोय, आपण काल बघितलं होतं की गौरी तिच्या काकूला विचारत असते की तू पैसे घेतले असशील तर देऊन टाक. तेवढ्यात तिथे कोणीतरी येतं आणि अभिमन्यू सरांना माही असा आवाज देतं आणि गौरीचं लक्ष जातं ना त्यांच्याकडे. तर प्रेक्षकांनो, ते जे गृहस्थ आहेत ते म्हणजे माहीचा मित्र नाहीये, तर ते आहेत कॅन्टीनचे, म्हणजे एक्स कॅन्टीनचे मालक. म्हणजे जेव्हा कॅन्टीनची स्थापना झाली होती ना, तेव्हा माहीने ह्यांना दिली होती सगळं, म्हणजे कॅन्टीन चालवायला. तर अभिमन्यू सरांना हा छोटासा प्रसंग आठवलाय यांना बघितल्यावर. माही आणि तन्वी असे कॅन्टीन मध्ये बसलेले असतात, तेव्हा हा त्यांना चहा आणून देतो आणि म्हणतो, चहा आल्याचं चहा. आणि तन्वी हे माही जवळ असलं की माहीला कशाचंच टेन्शन नाही. मग माही म्हणतो, बाण्या आता तू जाशील का, आम्ही दोघं जरा महत्वाच्या मुद्द्यावर बोलतोय. मग आता हे म्हणतात, बाण्या म्हणू नकोस मला. मग आता माही म्हणतो, बर बाबा. बाणावली दादा, जाल का तुम्ही आतमध्ये. नाही, तुम्ही शिस्त बाळगली असती तर तुम्हाला दादा पण म्हटलो असतो मी. मग आता ते म्हणतात, बरं बाबा, हवं तर डू नॉट डिस्टर्बचा बोर्ड घेऊन उभं राहू का तुझ्या समोर. मग माही म्हणतो, नको, काही गरज नाहीये. मग हे दादा तन्वीला म्हणतात, तन्वी अगं काही काळजी करू नको, तुझ्या आईचं मन माही नक्की वळवणार बघ. माहीच्या शब्दामध्ये ताकद आहे, ताकद. आणि तुमच्या दोघांचं लग्न लवकरच होणार. पण तुमच्या दोघांच्या लग्नाच्या जेवणाचं कॉन्ट्रॅक्ट मात्र मला द्या बरं का. हवं तर ही माझी अट समजा तुमच्या लग्नासाठी. बाणावली केटरर्स. मग आता म्हणजे माही म्हणतात, दिलं, चल दिलं. आणि मगापासून तू आमच्या लग्नाबद्दल पॉझिटिव्ह बोलतोयस ना, तेरे मुंह में घी शक्कर. आणि आता जा रे बाबा, बोलू दे की मला. मग आता ते बाणावली दादा म्हणतात, बरं बाबा, जातो मी, माझ्याच कॅन्टीन मध्ये मलाच कटव बाबा. मग आता असं म्हणून ते जातात निघून. आता हा प्रसंग आठवलाय अभिमन्यू सरांना. आणि आता माही तन्वीची गंमत करत असतो, द्यायचं का याला खरंच कॉन्ट्रॅक्ट. तर हे ते बाणावली दादा आहेत. हा प्रसंग त्यांनी त्यासाठी दाखवलाय कारण त्यांची एंट्री दाखवली ना अचानक, म्हणून. मग आता ते अभिमन्यू सरांना आठवतं आणि ते धूम ठोकतात तिथून त्यांना बघून. हे बाणावली दादा आवाज देत असतात, अरे ए माही, अरे थांब ना. आता हे गौरीने ऐकलं बाबा. आता गौरी तिच्या काकूला म्हणते, काकू तू जरा थांब बरं, इथेच मी आलेच. आता काकू कसली थांबतीये, गौरी गेल्या गेल्या काकू तिकडनं निसटते. आता ते दादा अभिमन्यू सरांच्या मागे मागे जातात आणि अभिमन्यू सर पुढे पुढे पळत असतात. कसं बस आता हे त्या आतमध्ये जातात बरं का कॉलेजमध्ये, तेव्हा ही गौरी पण त्यांच्या पाठीपाठी जाते. अभिमन्यू सर पुढे, त्यांच्या मागे ते बाणावली दादा आणि बाणावली दादाच्या मागे गौरी. असा हा तमाशा चालू होता. अभिमन्यू सर आता रस्त्यात मध्ये दम खातात आणि पाणी वगैरे पितात आणि विचार करतात, अरे बापरे, हा गौरी समोर आला तर अवघड होऊन बसेल. बाणावली दादाने जर गौरीला तन्वीबद्दल सांगितलं तर. आता अभिमन्यू सरांना भीती वाटतेय. अभिमन्यू सर पुन्हा लपतात, पण आता ते बाणावली दादा त्याच्या मागे मागेच असतात. ते माही माही म्हणून ओरडत असतात. आता अभिमन्यू सर विचार करतात, काही झालं तरी गौरीला बाहेर काढायला हवं इथून. आणि असा विचार करून त्यांनी गौरीला कॉल लावलाय, पण नेमका आता तो फोन डोसा उचलतो. पण तोपर्यंत अभिमन्यू सर सांगून टाकतात की, अगं गौरी, जरा बाहेर येतेस का, गेटच्या बाहेर मला तुझ्याशी जरा महत्वाचं काम आहे, कॉलेजच्या गेट जवळ ये. आता हा डोसा फोन उचलतो आणि त्याला हे सगळं ऐकू येतं, पण आता तो लगेच म्हणतो, सर सर सर, गौरी ना इथे तिचा मोबाईल विसरून गेलीये, मी डोसा बोलतोय. आता अभिमन्यू सर लगेच फोन कट करून टाकतात. पण आता या सगळ्या धुमीमध्ये गौरीने त्या बाणावली दादांना पकडलं आणि विचारलंच, काका तुम्ही माहीला शोधताय का, तुम्ही ओळखता का माहीला. बरं, आता या गौरीला पाहिल्यावर त्यांना पेपर भरलं ना, कारण त्यांना दिसली तन्वी. त्यांना असं वाटतं की ही तन्वी आणि एवढी तरुण कशी काय झाली, अरे देवा, हे काय चक्कर आहे. आता त्यांना आलं टेन्शन हिला बघून. एवढं टेन्शन आलं की त्यांना चक्करच आली आणि ते बेशुद्ध पडतात. आता हिला कळे ना गौरीला की नेमकं हिचं काय चुकलं, हिने विचारलं तरी काय असं. आणि आता तिकडनं अभिमन्यू सर हे सगळं बघत असतात, त्यांना चक्कर आली आहे. म्हणजे आता गौरी त्यांना बरेच प्रश्न विचारते, काका तुम्ही मगासपासून माही माही म्हणतायत ना, तुम्ही ओळखता का माहीला. आणि आता ते चक्कर येऊन पडतात आणि गौरी त्यांच्यासाठी पाणी आणायचं म्हणून कॅन्टीन मध्ये पळते. आता ती आधी उठवायचा प्रयत्न करते त्यांना, पण ते काही हालत नाहीत. मग आता गौरी डोशाला आवाज देते, पण डोसा पण काही येत नाही. मग ती पळत पळत कॅन्टीनकडे जाते. गौरी गेल्यानंतर आता अभिमन्यू सर आलेत आणि आता त्यांना उठवतात ते आणि म्हणतात, काही बोलू नकोस आणि माही माही म्हणू नकोस. आता बघा प्रेक्षकांनो, इकडे गौरी जाते डोशाकडे पाणी घ्यायला.
डोसा सांगतो की अगं अभिमन्यू सर तुला फोन करत होते. गौरी म्हणते अरे दोषा तू आधी चल, ते राहू दे, आधी तिथे एक माणूस चक्कर येऊन पडलाय. डोसा म्हणतो अगं कोण पडलंय चक्कर येऊन? गौरी म्हणते अरे बाबा मला नाही माहिती, तू चल रे बाबा आधी. आता गौरी पटकन पाणी घेते आणि त्या काकांना बघायला बाहेर येते. डोसा तिला तोपर्यंत बरेच प्रश्न विचारतो, अगं कोण आहे गौरी, कोणाला चक्कर आली, कोण माणूस आहे? गौरी म्हणते अरे तू चल, मला काहीच माहिती नाही, तू फक्त चल. पण आता येऊन बघते तर काय, तिथे कोणीच नाही. डोसा म्हणतो गौरी काय आहे हे, इथे तर कोणी नाही. आता गौरी म्हणते अरे इथेच तर होते ते काका, असे कसे कुठे गेले? आता डोसा म्हणतो कोण काका, कोणाचे काका? गौरी म्हणते अरे बाबा डोसा ते इथेच होते, त्यांना चक्कर आली म्हणून मी त्यांना टेकून बसवलं इथे आणि तिकडे आले कॅन्टीन मध्ये. डोसा म्हणतो मग काय झालं, ते काय उड्या मारत निघून गेले का? मग आता गौरी म्हणते अरे डोसा विश्वास ठेवणार आहे, मी खोटं कशाला बोलीन? आता डोसा म्हणतो अगं मग गेले कुठे? मग गौरी म्हणते काय माहिती बाबा, अरे ते एकतर सारखी माही माही आवाज देत होते. आता हा डोसा म्हणतो काय माही? गौरी म्हणते हो ना, मी त्यांच्या मागे मागे आले, त्यांना मी विचारणार तर ते चक्कर येऊन बेशुद्ध पडले रे. डोसा म्हणतो बापरे, माही माही हाक मारत होते म्हणजे आज काय माही आपल्या कॉलेजमध्ये आला का? गौरी म्हणते अरे बाबा पण माही इथेच होता कॉरिडॉर मध्ये. आता हा डोसा म्हणतो अगं पण मी इथेच होतो, ऑर्डर घेऊन फिरत होतो, मला तर कोणी माही बिही दिसलाच नाही. डोसा म्हणतो त्या माईचं जाऊ दे, तुझ्या माईचा फोन आला होता. मग आता गौरी म्हणते काय? आता डोसा म्हणतो अगं अभिमन्यू सर ते बाहेर वाट बघतायत तुझी. मग आता गौरी तिथून निघते. पण आता बघा अभिमन्यू सर आणि या बाणावली काकांची भेट दाखवली आहे. मग आता अभिमन्यू सर त्यांना सगळं समजावून सांगतात की मला माही नको म्हणूस, अभिमन्यू सर म्हण, माझं लग्न झालंय तिच्याशी. मग आता ते म्हणतात अरे पण तुझ्या आणि तिच्या वयात तर बराच फरक आहे. मग अभिमन्यू सर म्हणतात हो ती फक्त तन्वी सारखी दिसते पण ती तन्वी नाहीये. बाणावली दादा म्हणतात की अरे मग तिला माहितीये का तुझ्याबद्दल आणि तन्वीबद्दल? माही सांगतात की सॉरी आता हे माईच तोंडात येत आहे माझ्या. अभिमन्यू सर म्हणतात की तिला काहीच माहिती नाहीये याबद्दल. मग ते बाणावली काका म्हणतात अरे मग सांगून टाक ना याबद्दल, ती तुझी बायको आहे ना रे, एवढी महत्वाची गोष्ट का लपवतोयस तिच्यापासनं? अभिमन्यू सर म्हणतात या सगळ्या गोष्टी मी तुला सध्या नाही सांगू शकत, पण गौरी तन्वी सारखी दिसते, तन्वीवर माझं किती प्रेम होतं हे गौरीला सांगून मला आणखीन गोष्टी अवघड करायच्या नाहीयेत. त्यामुळे तुला सांगतोय की तू तिला भेटू नकोस आणि काही सांगूही नकोस, ना माहीबद्दल ना तन्वीबद्दल, कळलं का तुला? आणि हे बघ गौरीने तुला बघायच्या, तिथून तू निघ प्लीज. मग आता हे बाणावली काका म्हणतात बरं निघतो मी, पण माही इतक्या दिवसानंतर भेटलो रे, आपलं नीट बोलणं पण नाही झालं. आता तेवढ्या तिथे गौरी यांना शोधत शोधत तिथे पोहोचतेच आणि त्यांना विचारपूस करायलाच लागते. गौरी बाणावली काकांना म्हणते अच्छा तुम्ही अभिमन्यू सरांना ओळखता का काका? मग आता बाणावली काका जरा टेन्शन मध्ये चाललेत. तर आता अभिमन्यू सरच उत्तर देतात अगं हो हे ना मिस्टर बाणावली आहेत, म्हणजे पेठे कॉलेजचे जेव्हा कॅन्टीन सुरू झालं होतं ना तेव्हा हेच पहिल्यांदा कॅन्टीन चालवायचे. आता गौरी त्यांच्याकडे बघतच राहते. अभिमन्यू सर म्हणतात आता हॉटेल आणि हॉस्पिटॅलिटी बिझनेस मध्ये बरंच मोठं नाव आहे त्यांचं. एक 2-3 वर्ष आधी आले होते ते कॉलेजला, तेव्हा आमची भेट झाली होती. गौरी म्हणते ओ अच्छा असे होय, ठीक आहे हरकत नाहीये, पण सर आपण निघायचं का आता, का तुम्हाला वेळ लागणार आहे? सर म्हणतात तू पुढे हो मी आलोच. गौरी म्हणते मला भाज्या वगैरे घ्यायच्यात, मी जरा कॅन्टीन मध्ये थांबते. मिस्टर बाणावली मी येते हं, असं म्हणून गौरी त्यांचा निरोप घेते. आता ते गौरीकडे बघतच राहतात बिचारे किती वेळ. त्यांना मध्येच तन्वी दिसते, मध्येच गौरी दिसते, त्यांची तंद्री लागलेली असते गौरीकडे. मग आता अभिमन्यू सर म्हणतात मिस्टर बाणावली ती तुम्हाला बाय करते. मग आता ते असं मानेने होकार देतात तिला, ठीक आहे म्हणून. मग आता गौरी निघून जाते. मग अभिमन्यू सर म्हणतात बाणावली आता मला इथे भेटायला येऊ नकोस, मी माहीला खूप मागे सोडलाय. मग आता बाणावली काका म्हणतात ठीक आहे बाबा निघतो मी, असं म्हणून आता ते निघायला लागतात. आता ते बाहेर येतात तेव्हा ही गौरी त्यांना गाठतेच आणि विचारते काका थांबा ना जरा. बाणावली काका म्हणतात अगं गौरी तू अशी काय अचानक समोर आलीस, अगं मी दचकलो ना. गौरी म्हणते काका तुम्ही माहीला ओळखता ना, मगाशी तुम्ही आवाज देत होता, प्लीज मला सांगा ना माही कोण आहे, त्याचं खरं नाव काय आहे, तुम्ही ओळखता का त्याला, तुम्ही भेटलायत का त्याला? मग आता ते काका मुद्दाम टाळत असतात गौरीला. ते म्हणतात अरे बापरे मला उशीर झाला, माझी ट्रेन आहे ना, मला जावं लागेल. आता गौरी म्हणते सर प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करतेय, हे बघा माझ्यासाठी माही तन्वी कोण आहेत हे कळणं खूप महत्वाचं आहे. हे ते दोघे जण कुठे आहेत, ते काय करतात हे सुद्धा मला कळायला हवं, तरच मॅडम
आता गौरी म्हणते, मॅडम म्हणजे गाडगीळ मॅडम, तुम्हाला सांगितलंच असेल ना अभिमन्यू सरांनी, आम्हाला त्यांना बरं करायचंय हो. म्हणजे या सगळ्याचा त्यांना खूप त्रास होतो. आता हे बाणावली काका बघतच राहतात गौरीकडे. गौरी म्हणते, त्यांना बरं करायचं असेल तर त्यांना सगळ्या प्रश्नांची उत्तरं कळली पाहिजे की नाही? सांगा ना सर, माही कोण आहे? तुम्ही भेटलात का त्याला? आता हे बाणावली काका मनात विचार करतात, ही मुलगी खरंच अगदी दिसायलाच नाही, मनातून पण खूप गोड आहे. अगदी तन्वीचा चेहराच नाही घेतलाय हिने, तर ही अगदी तन्वीच्या स्वभावासारखीच आहे. माही तू किती नशीबवान आहेस रे. मग आता गौरी पुन्हा म्हणते, सर प्लीज सांगा ना मला, मी गेले काही दिवसापासून त्यांना शोधायचा प्रयत्न करतेय, पण मला काही हिंटच मिळत नाहीये. प्लीज तुमच्याकडे काही असेल माहिती तर द्या ना, मला मदत होईल हो. मग आता ते जरा विचार करतात आणि गौरीला म्हणतात, हे बघ गौरी बेटा, मी तुला जास्त काही सांगू शकणार नाही, हा पण तुला हिंट देतो मी. माही बद्दल जर तुला प्रश्न पडले असतील तर तू या कॉलेजच्या 3ऱ्या मजल्यावर जा, तिथे तुला तुझी उत्तरं मिळतील. गौरी आता तो प्रसंग आठवते की 3ऱ्या मजल्यावर जाणं तर बंदी आहे. मागच्या वेळेला ती गेली होती तर केवढा तमाशा झाला होता. आता हे काका गौरीच्या डोक्यावर हात ठेवतात आणि म्हणतात, सुखी राहा बेटा, सुखाने संसार कर, मी निघतो. असं म्हणून आता बाणावली काका तिला हिंट देऊन निघून गेलेत. तर आता गौरीला कळणार आहे की अभिमन्यू सरच माही आहेत, पण आता ते तुर्तास त्यांनी लांबवलंय. गौरी आता ठरवते, सर सॉरी, मला माहिती आहे मी 3ऱ्या मंजिलवर गेलेली तुम्हाला आवडणार नाही, पण सर आपल्या घरासाठी आणि तुमच्यासाठी मला हे करावंच लागेल, मला तिकडे जावंच लागेल. गौरीने ठरवलंय तिथे जायचं म्हणजे जायचं. पण आता ही गौरीची आई मात्र हात धुवूनच मागे लागलीये बाबा त्या अभिमन्यू सरांच्या पैशाच्या. आता ते काका खात असतात काहीतरी, गौरीची आई त्यांच्या समोर येते आणि म्हणते, सकाळचे पैसे द्या मला, मी त्या देशपांडेकडे जाऊन आले, तुम्ही सांगितलं होतं ना देशपांडेकडे उदबत्तीचा बिझनेस करून आलात म्हणून, त्या देशपांडेंनी सांगितलं मला की तुम्ही त्यांच्याकडे गेलाच नव्हतात. आता लगेच ही काकू मध्ये पडते आणि म्हणते, अहो वहिनी, ते देशपांडे नाही, ते माझ्या ओळखीचे देशपांडे होते. मग आता गौरीची आई म्हणते, हो का शोभा, मग लाव बरं जरा त्यांना फोन, कळू तरी देत मला, त्यांनीच पैसे दिले का दुसरं कोणी दिलेत. आता मात्र काकू जरा अडकलीये टेन्शन मध्ये. आता तिला कळतंय की आपण एक्सपोज होऊ. आता ती काकू पुढे काही बोलणार तेवढ्यात ही गौरीची आई म्हणते, मला सगळं माहिती आहे, गौरीच्या नवऱ्याने पैसे दिले ना तुम्हाला, का घेतलेत तुम्ही गौरीच्या नवऱ्याकडनं पैसे? आणि आता त्या गौरीच्या वडिलांनाही ओरडते आणि काकाला सुद्धा. आता गौरीची आई ठरवते की काही झालं तरी आता ते पैसे तिकडे जाऊन त्यांच्या तोंडावर फेकून यायचे. आता हा शेवटचा प्रसंग खूप छान दाखवलाय प्रेक्षकांनो त्यांनी. इकडे रागिणी अर्पिताला उगाच डोक्याला ताण देत असते की अगो अर्पिता, तू माझं बोलणं लाईटली घेऊ नको, तिच्या वडिलांनी कशाला यायचं कॉलेजमध्ये, तिची काकू पण आली, इतके दिवस कधी आले का सांग ना मला. अगं पैशाच्या भिका मागायला येतात तिथे मुद्दाम. आता अर्पिता जरा आज खोई खोई दिसतीये प्रेक्षकांनो, ती काही रिस्पॉन्ड करत नाहीये या रागिणीला. रागिणी म्हणते, अगं पैसे मागायला येतात तिथे ते, त्यांना माहिती नाही का आपलं घर कुठे, ते आधी येऊन गेलेत ना आपल्या घरी, मग इथे का नाही आले ते डिरेक्टली, तिकडे कस काय गेले परस्पर, सांग बरं अर्पिता. हे अर्पिता, मी काय बोलते तुला कळतंय का? अर्पिता दचकते आता आणि मग रागिणी म्हणते, अगं मग काहीतरी रिॲक्ट कर ना अर्पिता, अगं तिच्या घरचे असे तसे काय त्या रद्द्यात लावत बसलीये, ठेव त्या रद्द्या बाजूला. आता अर्पिताला बहुतेक हळूहळू कळायला लागले की रागिणी हे म्हणजे मुद्दाम त्रास देते तिला. मग आता तेवढ्यात त्यांच्या दारावरची बेल वाजते आणि गौरीची आई आलेली असते. आता राजशिर्के राजशिर्के अशी जोरजोरात ओरडते गौरीची आई. गौरी बाहेर, ती आईला विचारते, तिच्या आई तू अशी अचानक? आता तिची आई म्हणते, मला काय विचारतेस, विचार तुझ्या नवऱ्याला. अभिमन्यू सर म्हणतात, तुम्ही नेमकं कशाबद्दल बोलताय, मला कळत नाहीये. आता गौरीची आई म्हणतात, हो असं का, करून सवरून हात वर करताय तुम्ही. आता रागिणी अर्पिताच्या कानात सांगत असते, बघ कसे धंदे करताय, कसे तमाशे करताय, अभिला मुद्दाम गिल्ट देतायत, आता बघ काय आणलंय प्रकरण घेऊन. मग अर्पिता ओरडते आणि म्हणते, काय चाललंय तुमचं, कशाला आरडाओरडा करताय आणि काय भलते सलते आरोप करायला आलायत माझ्या भावावर. मग आता ती गौरीची आई चिडतच म्हणते, भलते सलते आरोप नाही करत आहे मी, पुरावा घेऊन आली आहे, हे बघा. आणि ते पैसे पुढे करते. आता हिला काही माहितीच नाहीये बिचारीला गौरीला. आता ही गौरीची आई म्हणते, तुमचा भाऊ आम्हा पाचपुतेंना विकत घ्यायला निघाला होता काय हो राजशिर्के, बोला ना, का गप्पा बसलात आता. अभिमन्यू सर म्हणतात, हे बघा तुमचा गैरसमज होतोय काहीतरी. गौरीची आई म्हणते, माझा काहीही गैरसमज वगैरे होत नाहीये, तुम्ही माझ्या मिस्टरांना म्हणजे गौरीच्या वडिलांना हे पैसे दिले का नाही, बोला बोला ना. आता आता का तुमचं तोंड शिवलंय, आमच्या गरिबांची चेष्टा करायला तुम्हाला दुसरा उपाय नाही सुचला का, म्हणून हातावर पैसे टेकवले ना. अभिमन्यू सर बोलायचा प्रयत्न करत असतात पण ती गौरीची आई काही ऐकायच्या मनस्थितीत नाहीये.
गौरी म्हणत असते की आई तुझं काहीतरी गैरसमज होतोय ग, ऐकून तरी घे. आता गौरीची आई म्हणते तू तर काही बोलूच नकोस ग, लग्न झाल्यावर मुलगी परक्याची होते म्हणतात ते काही खोटं नाही, पण त्यामुळे आई बापाचा स्वाभिमान वेशीला टांगशील असं वाटलं नव्हतं मला. राजशिर्के, आम्ही किती गरीब असलो तरी आम्ही कधीही कोणापुढे हात पसरलेले नाहीयेत बरं का, नकोत आम्हाला तुमचे उपकार. आता हे खरं तर गौरीच्या आईने चांगलं केलं, पण जरा अतिरेक केला त्यांनी. आता गौरीची आई म्हणते हे घ्या तुमचे पैसे तुम्हालाच लखलाभ, असं म्हणून त्यांनी आता ते पैसे अक्षरशः फेकलेत. आणि आता ती गौरी मध्ये आडवी जाते, कारण तिला तिच्या नवऱ्याचा अपमान सहन होत नाही. हा सीन बघायला फार छान वाटला हा प्रेक्षकांनो. आता गौरी मध्ये येते आणि ते पैसे तिच्या अंगावर झेलते. अभिमन्यू सर तिच्याकडे बघतच राहतात. आता तिची आई पण दचकते, अर्पिता पण घाबरते की हे काय आहे. आता गौरी तिच्या आईला खूप बोलते आणि म्हणते मी माझ्या नवऱ्याचा अपमान सहन करणार नाही, माझ्या नवऱ्याबद्दल एकही अवाक्षर काढलेलं मला चालणार नाही. आता तिच्या आईचा तिने अपमान केलेला बघून तिच्या आईला पण वाईट वाटतं, पण तिच्या आईने पण काही कसर सोडलेली नाहीये. असो, छान दाखवलाय आजचा भाग. कसा वाटला तुम्हाला नक्की कळवा प्रेक्षकांनो. आता आपली भेट होणार डायरेक्ट सोमवारी, कारण हा भाग त्यांनी संपवलाय आणि पुढचा प्रोमो सुद्धा त्यांनी पुन्हा तोच दाखवलाय की गौरीला 3ऱ्या मजल्यावरती अभिमन्यू सरच माही असल्याचे पुरावे मिळतात. तर आता बघूयात कशी कशी भूतकाळाची पानं उलगडताय. तर प्रेक्षकांनो, तू भेटशी नव्याने या मालिकेचा डेली रिव्ह्यू ऐकण्यासाठी आपल्या ह्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्यांनी अजून चॅनल नसेल सबस्क्राईब केले त्यांनी नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. धन्यवाद.